नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सतशिंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, कालचा टिशूच्या साडीला तुम्ही प्रतिसाद जो होता तो अत्यंत छान दिला. महेश्वरीमध्ये एक सुंदर साडी पाहिजे, त्यातल्या त्यात ती अशी साडी पाहिजे जी चमकदार असावी आणि बऱ्याचशा तरुण मुलींचा जो झुकाव असतो तो जास्त करून महेश्वरी टिशू साड्यांकडे असतो. कारण यांची ट्रान्सपरन्सीच यांचं सौंदर्य असतं आणि दुसरं म्हणजे एवढे सुंदर स्पार्टिकल्स गोल्डन रंगाचे यांच्यामध्ये चमकतात की प्रत्येक मुलीला ही जी साडी आहे ती हवी हवीशी वाटते. आजची जी साडी आहे ती आहे सोनपरी महेश्वरी सिल्क. सोनपरी सिल्क म्हणजे काय? सोनपरी सिल्क म्हणजे सोन्यासारख्या धाग्यांची टिशूची चमक देणारी एक सुंदर सोन्यासारखी रूपवान साडी. या साडीमधले जे कलर आहे ते मुळात पेस्टल शेड येतील आणि त्याचमुळे यांची चकाकी वाढवण्याकरता यांच्यातील टिश्यूचं जे काम आहे ते प्रॉपर गोल्ड शाईनचं घेतलेलं आहे. सोन्यासारख्या चमकदार वस्तूंसारखं बनवलेलं आहे, जेणेकरून पेस्टल विथ गोल्डन या दोघांचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस बनेल त्यावेळेस ते अत्यंत अप्रतिम दिसेल. आणि ही साडी ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्षात नेसाल, वेअर कराल, तुमच्या मैत्रिणींमध्ये जाल, तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी जाल, तुम्ही प्रत्येक स्वरूपात सुंदर दिसाल. कारण साडीमध्ये एक भव्यता आहे, एलिगन्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॉयल आहे. साडीचं लुक एलिगंट विथ रॉयल असंच हवंय प्रियंका, त्यावेळी एखाद साडी सुचव, तर आजची सोनपरी सिल्क तुम्हाला मी नक्की सुचवेन. ही सुंदर साडी आहे, दिसताना मस्त आहे. या साडीचे जे काठ आहेत ते प्रॉपर नर्मदा काठ घेतलेले आहेत. राऊंड बुट्टा आहे, बेस्ट कलेक्शन आहे. एकदा आपण डिटेल लुक या साडीचं घेऊया. सगळ्यात पहिले तर या साडीचा पदर, साडीचं जे काम आहे ते अत्यंत सुंदर असं काम आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे आणि बेस्ट अशी ही साडी आहे आणि फक्त 7,200 या साडीची प्राइस. जावत आपण आजच्या मी लावलेलं जे ब्लश आहे ना, हा एक्झॅक्टली ब्लश कलर आहे. मी वेअर केलेली जर साडी घेतली तर ब्लाऊज रेडी आहे, जे मी वेअर केलेलं आहे. सुंदर स्टिच केलंय. गळाही याचा अतिशय छान असा मस्त स्टिच केलेला आहे गळा आणि सुंदर असं ब्लाऊज आहे. आणि याचे स्टिचिंग चार्जेस जे आहेत ब्लाऊजचे ते तुम्हाला येणार आहे फक्त 700. जावत आपण नेक्स्ट. सुरेख असा पिस्ता कलर आहे. साडीचा रंग आणि साडीचं टिश्यूचं काम हे दोघं जण एकमेकांना अतिशय मिळते जुळते आहेत. साडी दिसताना स्वतःमध्ये सुंदर आहे. याच्या सुरेख हेवी लुक पदराने साडीचं जे लुक आहे ते खूप छान दिसतं आणि सुरेख दिसतं. साडी अजिबात फुगत नाही, पटकन बॉडी शेप घेते आणि अतिशय उत्तम लुक जे आहे ते तुम्हाला क्रिएट करून देते. ही इतकी सुंदर साडी आहे, इतकी छान साडी आहे की पटकन बॉडी शेप घेणार आणि अतिशय सुंदर दिसणार. या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे 7,200. बेस्ट उत्तम रिच कलेक्शन आहे, युनिक अशी साडी आहे आणि रनिंग असं ब्लाउज आहे. साडीचा रंग हा उगवत्या सूर्याच्या किरणांसारखा सुंदर प्रकाशवान सोनेरी दिसतोय. साडी खरं तर कधी-कधी शूटमध्ये असं होऊ शकतं, की साडीची चमक एकदम उठून दिसणार नाही, कारण की किती पण केलं तर हे टिश्यू आहेत. पण व्हिडिओ कॉलवर किंवा साडीचा फोटो हा नक्कीच तुमच्याकडे असायला पाहिजे. अतिशय सुंदर साडी कलेक्शनमध्ये ही जी साडी आहे ती नक्कीच येते. छान काठ आहे, सुंदर असं काम आहे आणि बेस्ट असं लुक आहे. हवी हवीशी वाटणारी ही सुंदर सिल्क नक्कीच आपल्याकडे असावी. रनिंग असं ब्लाउज आहे. हिरा चमकावा तशी चमक या साडीला आणि अत्यंत सुंदर असं एक खूपच रॉयल पॅटर्न आहे. याच्यामध्ये चमकही आहे आणि रॉयलिटी आणि एलिगन्सही आहे. सगळ्या गोष्टी या टिश्यूच्या साड्यांमध्ये तुम्हाला एकत्रितपणे मिळतात आणि म्हणूनच जगभरामध्ये टिश्यूच्या साड्यांचं जे महत्त्व आहे ते अत्यंत अनन्यसाधारण आहे. सुंदर साड्या आहे. 7,200 प्राइस आहे. अजिबात न फुगणारी, पटकन बॉडी शेप घेणारी, रनिंग ब्लाउज असणारी बेस्ट साडी. साडीमध्ये महेश्वरी, महेश्वरीमध्ये टिश्यू आणि त्यातल्या त्यात जर लाईट निलम कलर आला तर मग वेडच होणार. खरोखर इतका सुंदर हा रंग आहे, इतकी छान ही रंगसंगती आहे आणि प्रत्येक लाईटमध्ये ही साडी वेगळी चमक देणार. जर तुम्ही सनलाईटमध्ये गेलात तर ती गोल्डन दिसणार, जर तुम्ही मूनलाईटमध्ये गेलात तर ती सिल्वर टच देणार. स्वतःची चमक आहे या टिश्यूला आणि बेस्ट साडी आहे. सुंदर कलेक्शन, रनिंग असं मोठं याचं ब्लाउज आहे. आता मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. सीओडीचं जे ऑप्शन आहे ते माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. हे 4 नंबर आहेत. प्लीज तुमची ऑर्डर या नंबरवरती द्या. थँक यू सो मच.